नमस्कार, मी विकास सुदामराव कदम, खेड नांदगिरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. इथे मी अमृत मध या व्यवसायाची सुरुवात सन 2022 साली केलेली आहे. त्याची संकल्पना कशी आली? शेतीशी निगडीत हे खेड आमचं गाव असल्यामुळे त्याच्याशीच निगडीत मी व्यवसायाचा विचार करत असताना मला विविध प्रदर्शनातून किंवा न्यूज चॅनेल याच्या माध्यमातून मला मधुमक्षिका पालन हा एक नवीन व्यवसाय याची माहिती मिळाली. ही माहिती मिळाली असता मग मी आमचे मित्र अभिजित शिंदे यांना ही संकल्पना बोलून दाखवली. त्यातून आम्ही हा विचार करून मग पुढे या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खादी ग्राम उद्योगामध्ये संपर्क साधून तिथे प्रशिक्षण घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली. साधारण आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काय अडचणी आल्या? हा उद्योग उभा करण्यासाठी व्यवसायाचे भांडवल कसं उभारलं? प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मेन आले ते म्हणजे भांडवलाची कमतरता जाणवली होती. त्यानंतर थोडेफार भांडवल घालून आम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया म्हणजेच PMFME योजनेतून कृषी विभागामार्फत बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून कोरेगाव शाखेतून आम्ही 11,20,000 कर्ज मंजूर करून घेतलं. त्यानंतर त्याला 35% सबसिडी मिळाली. जे आपण अमृत आणि मधुमक्षिका पालन केलं होतं, हे कशा प्रकारे केलं जातं? मधुमक्षिका पालन हे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये त्यांच्या पिकांच्या परागीकरणासाठी पेट्या विविध भागांमध्ये ठेवतो. त्यातून परागीकरणातून शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 30 ते 35% वाढतं आणि त्यातून जे मध मिळतात त्याचे आम्ही वेगवेगळे असे मध तयार होतात. विविध फुलांचा मध असेल, जांभूळ मध असेल, ओवा मध असेल, तुळस मध असेल, असे विविध प्रकारचे मध त्यातून निर्माण होतात. जे विविध प्रकारचे मध आपण तयार केले, तुळस मध असेल, ओवा मध आहे, म्हणजे आरोग्यासाठी काय बेनिफिट आहे? ओवा मध घ्यायचा झाला तर सर्दी असेल, खोकला असेल, पित्त असेल, अपचन यासाठी तो गुणकारी मध आहे. तुळशीचा मध जर म्हणावा गेलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, घशाचे विकार असतील त्यासाठी गुणकारी मध आहे. आपले रेग्युलर मधाचे फायदे आहेत ते म्हणजे शरीराची बळकटी वाढण्यासाठी, लहान मुलांची मानसिक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुम्ही बेरोजगार आणि नोकरी करणाऱ्या लोकांना काय आव्हान कराल? नोकरीपेक्षा उद्योग बरा की नोकरी बरा? जे नोकरी करतायत त्यांना मी जरूर आवाहन करेन की त्यांनी आपल्या शेतीपूरक व्यवसायात उतरावं आणि एक मोठा व्यवसाय उभा करावा असं मी त्यांना आवाहन करेन. साधारण या व्यवसायातून आपल्याला किती उत्पन्न मिळेल? मला आता आमच्या 100 पेट्या आहेत, त्यातून आम्हाला वार्षिक 2 ते 2.5 टनांपर्यंत मधाचं उत्पन्न मिळत आहे. आपण ह्या व्यवसाय करताना अडचण? ह्या व्यवसाय करताना अडचणी म्हणजे मार्केटिंगची एक आलेली होती. त्याची अडचण आम्ही मार्केटिंगची विविध प्रकारचे एक्झिबिशन असतील, महोत्सव असतील याच्यामधून आम्ही पार्टिसिपेट करून त्या मार्केटिंगच्या याला आम्ही मात दिलेली आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात कोणते डिस्ट्रीब्युटर आहेत? साताऱ्याच्या जिल्ह्याच्या बाहेर विक्रीसाठी जातो? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला माल विक्रीसाठी जात असतो. त्यामध्ये सातारामध्ये चैतन्य फूड सप्लायर्स म्हणून आहेत, त्यांच्याकडे आपले डीलरशिप आहे. पुण्यामध्ये आहेत, मुंबई, नाशिक या विविध भागात आपले विक्री करतो आपण. कशी विक्री होते? ही विक्री डीलर थ्रू होते, सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू होते. त्यातून आम्ही लोकांना होम डिलिव्हरी देतोय कुरिअर थ्रू. परत प्रदर्शन असतील, महोत्सवामध्ये सहभागी होऊन ते लोकांना आम्ही पोहोचवतो. सर्वजण खर्च किती तुम्हाला मिळतो याचा नफा? नफा तरी आता आम्ही बऱ्यापैकी 30-35% मिळवतोय. साधारण एक मतपेटी बनवण्यासाठी किती खर्च येतो? एक मधपेटी आपल्याला जर विकत घ्यायची झाली तरी 5,000 रुपयापर्यंत पासून मिळते आपल्याला. जर नवीन पिढीच्या या व्यवसायात येणार असेल तर त्यांना काय सांगा? जर त्यांना या व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी प्रथमतः याची माहिती घेऊन पहिल्यांदा ट्रेनिंग पूर्ण करावं आणि नंतर मग विविध भागातून आपण मध संकलन करावं.